युवा आम्हाला परत नव्याने जास्त युवा करायचा प्रयत्न करतायत. ओल्ड इज गोल्ड आम्हाला आशीर्वाद देत आहेत. सनी निमन आणि या सगळ्या सहकाऱ्यांच्या निमित्ताने खरोखर हा दिवस असतो वर्षातला, आम्ही खूप वाट बघत असतो त्याची. जितेंद्र बुरुक तर 4-4 दिवस या स्पर्धेसाठी काम करत असतात. वादक मंडळी, त्यांच्या स्वतःचा गीतों का सफर हा कार्यक्रम, त्याची तयारी, जजेसला बोलवणं, या सगळ्या समन्वयासाठी खूप मनापासून काम करत असतात. मला वाटतं दादा पहिल्या वर्षापासून असोसिएट आहे आणि आता ॲडव्होकेट राजेश दातार, मंजुश्री ओक, त्यांना सुद्धा जवळजवळ 20-1 वर्ष या पुणे आयडॉलशी असोसिएटेड आहेत. आता आपण परीचं गाणं ऐकू. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी अपुल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट. कुणी त्यागी जीवन फुले दुःख जगी करना नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे, जैसे ज्याचे कर्म तैसे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्या बात आहे परी. एखादा हिंदी म्हण ना आमच्याकरता. कुठलं म्हणणार? हिंदी कुठलंही तुला आवडेल ते. कुठलं म्हणते? ओ मेरे सोनारे. हा म्हणा, ओ मेरे सोना. क्या बात आहे. स्केल विचार ना. पण ते इतके कॉन्फिडेंट आहे ती तिच्याविषयी की तिथनं सांगतीये. हा जो निर्मळपणा असतो ना, तो मोठा झाल्यानंतर कुठं जातो ते मला कळत नाही. मोठं झाल्यानंतर हा निर्मळपणा राहत नाही. आरशात बघून बोलतोस? मी स्वतःही त्याच्यात आहेच. मेरे सोनारे सोनारे सोनारे, दे दूंगी जान जुदा मत होना रे. मैंने तुझे जरा देर में जाना, हुआ कसूर कफा मत होना रे. मैंने तुझे जरा देर में जाना, हुआ कसूर कफा मत होना
खफा होणार हो. इतकं गोड असताना कोणी खफा होऊ शकेल? सो स्वीट, व्हेरी नाईस, थँक्यू. अशी परिसारखी छान दिसते, तिच्याकरता पण एकदा जोरदार टाळ्या. यानंतर ग्रंथाली सिद्धेश मोहोळ, ग्रंथालीला मी आमंत्रित